सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा रोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी, 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती सूचना। जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला। त्यानुसार प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल। त्यावर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून निवडणूक विभागाने त्यासाठी तयारीला गती दिली आहे। विश्वास पाटील हे बंडलबाज लेखक, त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी बेजबाबदार वस्तुस्थिती संबंध नसणारे लिखाण केले। विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीमधून थापा मारल्या आहेत। अनेक साहित्यिक थापा त्यांनी अशाच पचवल्या आहेत। त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, याचा मी निषेध करतो, असे मत विश्वास पाटील यांचे सख्खे बंधू लेखक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले। शासकीय विश्रामगृह सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी प्रागतिक साहित्य समितीचे शिवाजीराव चंद्रकांत खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरेश पाटील म्हणाले, आमच्यात कोणत्याही भाऊबंदकीचा वाद नाही, माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीही असले नाही, मी पाय ओढणारही नाही। मात्र आम्हाला वारणाकाठची उंदीर अशी उपमा देणारे विश्वास पाटील हेच खरे बोगस साहित्यिक आहेत। त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी बेजबाबदार लिखाण केले आहे, वस्तुस्थिती संबंध नसणारे त्यांचे लिखाण केले आहे। त्यांनी अनेक साहित्यिक थापा मारले आहेत। फलटण तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। गोवंश हत्ती बंदी कायद्याबाबत सुधारणा करण्याची रयत संघटनेची मागणी। शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरणारा गोवंश हत्ती बंदी कायदा तातडीने दुरुस्ती करून जनावरे, जर्सी गाय, म्हशी व रेडी यांना त्यातून वगळा, शेतकऱ्यांचा गोटा वाचवा, या मागणीसाठी फलटण येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला। देशी गाय ही गोमाता आहे, त्याचा व्यापार आम्ही करत नाही, मात्र दुधाळ जर्सी जातीची जनावरे ही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहेत। शेतकऱ्यांची ती बँक आहे। या जनावरांना कायद्याच्या चौकटीतून वगळणे अपरिहार्य आहे। दूध उत्पादक शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आता संघर्षशिवाय मार्ग उरला नाही। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली काही गोवंश गोरक्षक लुटमार करत आहेत। या गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 162 शेतकरी बाधित, 62 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, लाखोंची हानी। जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे। 2 जनावरे दगावली असून 47 घरांची अंशतः पडझड झाली आहे। 22 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून यामुळे लाखोंची हानी झाली आहे। वाजला डीजे, झाली पोलीस ठाण्याची वारी। साताऱ्यात 3 नवरात्रोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल। साताऱ्यात दुर्गादेवी प्रतिष्ठापनेवेळी परवानगी न घेता मिरवणूक काढणे नवरात्रोत्सव मंडळांना अंगलट आले। डीजे असलेल्या वाहनामुळे लोकांना त्रास होत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगावकर 3 मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत। तसेच डीजेचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे। यापुढेही कायद्याचे उल्लंघन केल्यास याच प्रकारची कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। इंस्टाग्राम स्टेटसवर टोळी ठेवण्याची योजना ठेवून महिलांची गर्दी करून रहदारीचा अडथळा आणल्याप्रकरणी फार्मिंग ज्वेलरी दुकानदारावर गुन्हा। 1 ग्रॅम मिनी गंटल ज्वेलरी फ्री अशी ऑफर ठेवून महिलांची गर्दी जाऊन सार्वजनिक वाहतुकीच्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी साताऱ्यात श्वेता फार्मिंग ज्वेलरी या दुकानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अजिंक्यतारा कारखान्याच्या जवळील शेंद्रे येथील सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे। अजिंक्यतारा कारखान्याच्या जवळील शेंद्रे येथील सेवा रस्त्यावर सर्व ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। तरी संबंधित यंत्रणेने आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डेमधून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। प्रदीप विठ्ठल काळे, राहणार कोळे, तालुका कराड या जवानाकडून खटाव तालुक्यातील ही एकाला दंडा। इंकुळ तालुका खटाव येथील एकाची 2.25 लाखांची सैन्यात भरती करतो म्हणून फसवणूक। सैन्य दलात भरती करतो म्हणून एंकुळ तालुका खटाव येथील मुकेश वामन तुपे यांची कराड येथील प्रदीप विठ्ठल काळे याने 1,84,000ची फसवणूक केल्याची तक्रार वडूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। जवानाने खटाव तालुक्यातील एकाला दंडा घातल्याचे आता समोर आले आहे। यापूर्वीही त्यांनी नेले केडगाव तालुका सातारा येथील 2 जणांना दंडा घातला होता। या संदर्भात सातारा तालुका पोलीस ठाणे काही दिवसांपूर्वी त्याला पुणे येथून अटक केली होती। सातारा नगरपालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम चालू। सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवर रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सातारा नगरपालिकेतर्फे चालू करण्यात आली आहे। तरी नागरिकांनी आपल्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असल्यास निर्बीजीकरण करून घ्यावे अशी विनंती नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे। वाई शहरात वाल्व खराब झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी।
वाई शहरातील एसटी स्टँड रोडवरील वाई नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य पाईपलाईनच्या वॉल्वला गळती लागली आहे। यामधून गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे। याबाबत अनेक नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। 35 ते 40 वर्षांपूर्वी वाईची पाणी पुरवठा योजना झालेली आहे, मात्र या पाईपलाईनला आता गंज लागल्याने व वॉल्व खराब झाल्याने पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत आहे। 2023 पासून नगरपालिकेला ही गळती काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्याकडे अद्याप लक्ष दिले नाही। वाईचा पाणी पुरवठा विभाग नक्की करतोय तरी काय, असा सवाल नागरिकांच्याकडून विचारला जात आहे। मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 9156865791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।